नमस्कार मंडळी, कविता माझ्या स्वस्थ मनाची भाषा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज वटपौर्णिमा आहे। मी कॅनडामध्ये आहे, त्यामुळे माझ्या मागचा हा वटवृक्ष आहे असंच आपण म्हणूया आणि आजच्या निमित्ताने केलेली ही खास कविता तुम्हा सर्वांना ऐकवते। तरी मी वड पूजणार, तुझी मर्जी मीच सांभाळायची, तुझी मर्जी मीच सांभाळायची, तुझी मनमानी मीच सहन करायची। अधिकारही तुझाच, अधिकारही तुझाच, निर्णयही तुझाच, तुझा माझा संसार मात्र असतो फक्त माझाच। पण नाव तुझंच होणार आणि वाईटाला जबाबदार मीच असणार। तरी मी वड पूजणार, पुरुषपणाच्या सर्व सवलती तुला, पुरुषपणाच्या सर्व सवलती तुला, माणूस पण देखील महाग आहे मला। तुझी सावली बनून राहावं असं तुला वाटतं? कधी कोणी विचार केला मला काय आवडतं? मला कायम गृहीत धरून परस्पर निर्णय घेणार, भले ते बजावताना माझ्या नाकी नऊ येणार। तरी मी वड पूजणार, तुझा कर्तव्यपूर्तीचा आनंद, तुझा कर्तव्यपूर्तीचा आनंद, माझी ओंजळ रिक्तच, नाही कौतुकाचे चार शब्द। सगळं तुझंच आहे, सगळं तुझंच आहे, मग माझं काय? तू तरी माझा आहेस का? तू तरी माझा आहेस का? हा प्रश्न मला सतावणार। तरी मी वड पूजणार। कधी कधी वाटतं आहे त्यात आनंदी राहावं, का मिळेल ते पदरात पाडून घ्यावं। जर जबाबदारी पार पाडताना आणि कर्तव्याचं ओझं बाळगताना, जर जबाबदारी पार पाडताना आणि कर्तव्याचं ओझं बाळगताना मी कुरकुरत नाही, तर मग मी माझा अधिकार वाया जाऊ देणार नाही, नुसताच वड मी पूजणार नाही। तुला प्रश्न विचारायचा, तुला प्रश्न विचारायचा, तुझी चूक सांगायचा, तुला समजवायचा आणि मला हवं ते मागायचा अधिकार आहे माझा। त्यासाठी मी तुझी परवानगी पण मागणार नाही, नुसताच वड मी पूजणार नाही, नुसताच वड मी पूजणार नाही। धन्यवाद मंडळी। माझ्या कविता आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का। धन्यवाद।